अजून एक केस स्टडी मला शेअर करावीशी वाटेल, ज्याच्यात आम्ही टाइम मॅनेजमेंट, प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी ही सगळीच इम्प्रूव्ह करून दिली. सो दॅट वॉज फॉर US कंपनी. त्यांची मोठी ट्रॅव्हल एजन्सी होती. नमस्कार, मी रचना लचके बागवे. अर्थसंकेत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अर्थसंकेतच्या माध्यमातून आपण विविध उद्योजकांच्या मुलाखती घेत असतो. उद्योग म्हटलं तर प्रॉफिट आलाच, आणि प्रॉफिट म्हटलं तर प्रॉब्लेम्स पण आले. तर अशा वेळेस प्रत्येक वेळेला जेव्हा आपण उद्योग करतो तर आपण विचार करतो की असे विविध आपल्याकडे प्रॉब्लेम्स असतात, तर या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन कुठे शोधायचं. जसं कधी आपण ह्युमन रिसोर्सचा नीट उपयोग नाही करू शकत, किंवा टाइम मॅनेजमेंट नाही होत, किंवा प्रोसेस अँड सिस्टम्स कधी नीट बसलेल्या नसतात कंपनीच्या. तर अशा वेळेस प्रत्येक उद्योजक कुठेतरी सोल्युशन शोधत असतो. मग तो मित्रांना विचारतो, किंवा कोणते ट्रेनिंग्स अटेंड करतो, किंवा इतर पुस्तकं वाचतो, आणि कुठेतरी अशा माध्यमातून ते सोल्युशन शोधायचा प्रयत्न करत असतो. पण आज आपल्याकडे एक अशा उद्योजिका आहेत ज्यांचं कंपनीचं कामच आहे आपल्या जे आपले प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सोल्युशन देणं. आणि एक त्यांचं कंपनीचं नाव आहे गोल्डन ब्ल्यू सोल्युशन्स. आणि आपल्या मॅडम आहेत अंकिता राय. नमस्कार मॅडम. तर मॅडम, काही केस स्टडीज तुम्ही सांगू शकाल का? एक केस स्टडी मला आवडेल शेअर करायला. ती होती ऍक्च्युली, फूड सप्लायर होते ते. खूप सारे व्हेरायटीज ऑफ सूप्स आणि सॅलड्स ते सप्लाय करायचे सेलिब्रिटी क्लायंट्सला, आणि त्यांना ऍक्च्युली प्रोसेस स्ट्रीमलाईन करून हवी होती. सो आम्ही ज्या प्रकारे कामं करतो, आम्ही आधी ड्यू डिलिजन्स करतो. सो ड्यू डिलिजन्स मध्ये आम्हाला समजतं की ऍज इज प्रोसेस, सध्याची प्रोसेस किंवा सध्याची पद्धत काय काम करायची. सो आम्ही ते अंडरस्टूड केल्यानंतर त्यांना आम्ही गॅप अनालिसिस रिपोर्ट बनवून दिलं. आणि गॅप अनालिसिस रिपोर्ट बनवताना मी ऍक्च्युली आम्हाला समजलं की फक्त मॅन्युअल वर्क, फक्त प्रोसेसेस डिझाईन करून ऍक्च्युली फायदा नाही. सो like I said की आम्ही what owner need we understand, but we also sometimes give inputs. जर ओनरला पटतं तर ते ऍक्च्युली इम्प्लिमेंट. सो ह्या पर्टिक्युलर केस स्टडी मध्ये असं झालेलं की त्यांना फक्त प्रोसेसेस डिझाईन करून हवे होते. पण जेव्हा मी गॅप अनालिसिस केली त्यानंतर वी ऍक्च्युली suggested that client that we can have a technology touch in your process. So आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा फूड सप्लायचा बिझनेस आहे. सो एक पर्टिक्युलर एम्प्लॉई बसवलेलं त्यांनी 8 तास 9 तास फोन फक्त घेण्यासाठी, टू आन्सर द फोन, टू मेक नंबर ऑफ चेंजेस इन द ऑर्डर, कॅन्सलेशन करण्यासाठी. सो इन्स्टेड ऑफ दॅट वी सजेस्टेड हिम की जर आपण कस्टमाइज ऍप अपफ्रंट जर क्लायंटला दिलं तर ते लोक इफ दे आर कॉलिंग ऑल्सो इट विल बी ओनली फॉर टेक्नॉलॉजी रिलेटेड. पण यू विल सेव्ह लॉट ऑफ टाइम. म्हणजे 8 to 9 hours एका एम्प्लॉईला बसवणं फक्त चेंज आणि कॅन्सलेशन साठी वॉज ऍक्च्युली नॉट अ व्हेरी गुड आयडिया. सो कस्टमाइज ऍप आम्ही त्यांना सजेस्ट केलं अँड ही लाईक इट. अँड द बेस्ट पार्ट ऑफ द कस्टमाइज ऍप वॉज आम्ही त्यांना ई वॉलेट फॅसिलिटी करून दिली. सो ई वॉलेट फॅसिलिटी मध्ये झालं काय ना की आधी त्यांनी 45 to 30 days ची क्रेडिट फॅसिलिटी दिली होती क्लायंटला. मग त्या वॉलेट फॅसिलिटीमुळे झालं काय ना की अपफ्रंटली क्लायंट they started putting money in that wallet आणि ऑटोमॅटिकली ऑर्डर प्रमाणे ते अमाऊंट डिडक्ट व्हायचं. सो ह्याच्यामुळे काय झालं, त्यांची वर्किंग कॅपिटल इम्प्रूव्ह झालं, कारण की वेंडर्सला ते आपणहून त्यांच्या पॉकेटमध्ये पैसे देत होते. but then because of that e-wallet he was able to get that amount upfrontly in advance and he was able to pay to the vendors. So that was the best part which happened. वर्किंग कॅपिटल इम्प्रूव्ह झालं. मग ऍपमुळे त्यांचं ऍक्च्युली 99% ऑफ मॅन्युअल वर्क कमी झालं. आता मी 99% यासाठी बोलते कारण की 1% ते रिपोर्ट फक्त प्रिंट आउट घेण्यासाठी. सो एक्झाम्पल, आज जर मी पूर्ण ऑर्डर दिली, सो आज जेवढ्या ऑर्डर आले त्या ऑर्डर मी रात्री आय प्रिंट दॅट अँड आय गिव्ह इट टू माय किचन. सो तो 1 मिनिटाचा जो काम आहे किंवा 2 मिनिटाचं काम आहे, म्हणून दॅट्स वाय से 19% आम्ही काम ते कमी केलं आणि ते 1-2% काम ते मॅन्युअल वर्क केलं. आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन इम्प्रूव्ह झालं, कारण की मग कस्टमरला 10 वेळा फोन करायची गरज नाही, IVR वर थांबायची गरज नाही. दे आर एबल टू डू एनिथिंग ऑन द ऍप, बीट इट चेंज, बीट इट बुकिंग, एव्हरीथिंग.
सो ते सोपं झालं त्यांच्यासाठी. आणि कम्प्लीट अनालिसिस ऑफ रिपोर्ट्स. सो आम्ही त्यांना रिपोर्ट्स बनवून दिले. आता तुम्ही बोलाल की किचनसाठी रिपोर्ट्स काय करायचे, पण नाही, त्यांना रिपोर्ट्सची खूप गरज होती, कारण की त्यामुळे त्यांना डेटाच तर ठीक आहे, पण सेल्स आणि वेंडर अनालिसिस रिपोर्ट भेटलं. सो वेंडर्स अनालिसिस रिपोर्ट म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही वेन यू गो टू युअर वेंडर, तुम्ही काय बोलता, आता पण आपण एक्झाम्पल, वेन वी गो टू भाजीवाला, आपण बोलू ना की इफ द कॉस्ट ऑफ पर्टिक्युलर भाजी इज ऑफ 20 रुपीज, आपण त्यांना सांगू की 15 रुपयाला द्या. पण जेव्हा एक हॉटेलियर एका वेंडर कडे जातो, तो असं नाही बोलणार की मी काल घेतलेली किंवा मी आज घेतोय तर मला डिस्काउंट दे. नाही, ही व्हॉट हिल डू की मी वर्षभरापासून तुझ्याकडे भाजी घेतोय, आता मी पुढे अजून 2-3 वर्ष मी भाजी घेणार आहे, तर व्हॉट इज गोइंग टू कॉस्ट मी व्हेन आय टेक अ व्हेजिटेबल फ्रॉम यू. So that kind of analysis was required, and that happened in his case. So आम्ही इथे त्यांना टाइम मॅनेजमेंट, मॅन्युअल वर्क, कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि वर्किंग कॅपिटल इम्प्रूव्ह करून दिलो विथ 100% युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. जसं मी मागे म्हणाली की त्यांचा कॅपॅसिटी ही 100% होती किचनची, पण ते युटिलाइज करत नव्हते. सो जेव्हा ते वाढलं, त्यांचं 250 पॅकेज पर डेचं कॅपॅसिटी होतं, ते डायरेक्टली 350 वर गेलं. सो अजूनही वाढेल once he is actually making complete utilization of that system that we have built. बट हा, प्रोसेस आणि सिस्टम्स लावताना आपल्याला खूप गरज आहे ती पेशन्सची, कारण की लगेचच रिझल्ट नाही दिसत. आता यांच्या केसमध्ये पण इट टूक ॲटलीस्ट 8 to 9 months फॉर हिम टू गेट दॅट डिफरन्स ऑफ प्रॉफिट, की आधी 2050 होतं, मग आता 250 होतं, आता 350, मग हळूहळू ते वाढेल. सो पेशन्स हे खूप गरजेचं आहे प्रोसेस आणि सिस्टम्स लावताना. अजून एक खूप चांगला एक्झाम्पल किंवा केस स्टडी मला शेअर करायला आवडेल, ती म्हणजे ऍक्च्युली एक सेफ्टी आणि सिक्युरिटी ची कंपनी होती, जे सीसीटीव्ही आणि जे एव्हरीथिंग दॅट इज रिलेटेड टू ऑटोमाइज ऑफ युअर होम किंवा बिल्डिंग किंवा ऑर्गनायझेशन दॅट यू नीड. सो त्यांच्या इथे काय झालेलं, ही वॉज ग्रोईंग रॅपिडली, म्हणजे खूप मोठे मोठे क्लायंट्स होते त्यांचे, अँड द रिक्वायरमेंट वॉज व्हेरी मच. सो तिथे काय झालेलं ना, मॅनेजमेंट खूप इश्यू झालेलं, म्हणजे काम खूप होतं पण कामं मॅनेज होत नव्हती लोकांकडून. अगेन सेम की काय करायचं, कसं करायचं हे समजत नव्हतं. होतं पहिल्यापासून प्रोसेस होती, पण ते इफ यू हॅव लोड, हाऊ यू विल मॅनेज, दॅट इज ऑल्सो रिक्वायर्ड. सो ते लोड मॅनेज करण्यासाठी त्यांना परत रिडिझाईन करून हवं होतं प्रोसेस, जे आम्ही त्यांना करून दिलं. आणि बेस्ट पार्ट वॉज की कम्युनिकेशन तर इम्प्रूव्ह झालं आपापसात लोकांचं रिडिझाईन केल्यानंतर, कस्टमर डिलिव्हरी ही इम्प्रूव्ह झाली. बट द बेस्ट पार्ट वॉज आम्ही त्यांना रिपोर्टिंग आणि डॅशबोर्डच्या थ्रू, त्यांचं स्वतःचं ऍप होतं, त्याच्या थ्रू आम्ही त्यांना ट्रेंड अनालिसिस रिपोर्ट बनवून दिलं. सो इथेही अगेन निगोशिएटिंग पॉवर प्लेड अ लॉट ऑफ बिग रोल इन हिज बिझनेस. कारण की मग बिझनेस जर आपल्याला ग्रो करायचा आहे, सो वी हॅव टू हॅव दॅट प्रॉफिटेबिलिटी, कॉस्ट इफेक्टिव्हनेस जे आपण बोलतो, की ना नेहमी एम्प्लॉईला काढणं म्हणजे कॉस्ट रिडक्शन झालं असं नसतं. हाऊ यू कॅन रिड्यूस कॉस्ट बाय युझिंग युअर ऍप्लिकेशन किंवा बिझनेस, तेही इम्पॉर्टंट आहे. सो इथे काय झालं, आम्ही त्यांना ट्रेंड अनालिसिस रिपोर्ट बनवून दिलं. त्याच्याने काय झालं ना, हिस्टॉरिकल जे डेटा होतं, म्हणजे त्यांच्याकडे आयसायसाईट की टेक्नॉलॉजी होती, एक्सेलवर लोक कामं करत होती, पण जो पास्ट डेटा होता ना, ते युटिलाइज करत नव्हती अनालिसिससाठी. सो आम्ही काय केलं, त्यांचा पूर्ण डेटा एक वर्षभर असं काढलं आणि त्यांना सांगितलं की हे बघा, तुम्ही दर महिन्याला कॅमेरा ऑर्डर करताय, दर महिन्याला व्हॉट एव्हर इज रिलेटेड टू युअर सिक्युरिटी सोल्युशन तुम्ही ऑर्डर करताय, आणि एक एक प्रोडक्टला तुम्ही डिस्काउंट मागताय, हे ऍक्च्युली इज ऍक्च्युली नॉट राईट. इफ यू गो टू अ वेंडर सेइंग दॅट मी 15,000 किंवा मी 2,000 कॅमेरे या वर्षभरात या 6 महिन्यात घेतला आहे, द रिझन आय वी टोल्ड हिम दॅट वे, बिकॉज आम्ही जेव्हा त्यांचं नोटीस बोर्ड बघितलं, तिथे क्लायंटची अशी लिस्ट लावलेली की ह्या क्लायंटला केटर करायचं, या क्लायंटला केटर करायचं. आता जेव्हा तुम्हाला माहिती आहे की या यू हॅव लिस्ट ऑफ क्लायंट्स हुम यू आर गोइंग टू केटर, ते फोरकास्टिंग खूप इझी होतं. सो आम्ही त्यांना फोरकास्ट करून दिलं की एवढा कॅमेरे, एवढ्या सगळं तुम्हाला गोष्टी लागणार आहे. नाव यू गो टू युअर वेंडर अँड टेल हिम दॅट आय एम गोइंग टू परचेस दिस मच ऑफ अमाउंट ऑफ क्वांटिटी फ्रॉम यू, टेल मी व्हॉट आर यू गोइंग टू गिव्ह मी नाव द प्राइस. सो त्या प्रकारचे अनालिसिस आणि निगोशिएटिंग पॉवर इम्प्रूव्ह होतात जेव्हा आपण रिपोर्ट्स आणि डॅशबोर्ड्स करतो. अजून एक एक्झाम्पल
मॅडम लास्ट टाइम तुम्ही मला एका कुरिअर कंपनी बद्दल सांगितलेलं आणि ती खूपच इंटरेस्टिंग स्टोरी मला वाटली, तर त्याच्याबद्दल सांगा. हो हो डेफिनेटली. सो कुरिअर कंपनीज असं झालेलं की ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होते. ह्यूज सेटअप होतं, म्हणजे लाईक एव्हरी डिपार्टमेंट कंपनीमध्ये असतात त्यांच्या इथेही होते, पण त्यांच्या इथे राईट फ्रॉम सेल्स, अकाउंट्स, ऍडमिन, क्वालिटी, बिलिंग, कस्टमर रिलेशन सगळ्याच डिपार्टमेंट होते. पण द मेन प्रॉब्लेम वॉज कंप्लायन्स अँड अनस्ट्रक्चर्ड प्रोसेस. सो त्यांची प्रोसेस बनवताना आम्हाला खूप काही शिकायला भेटलं ऍक्च्युली. सो फिनान्शियल फ्रंटवर ते ऍक्च्युली थोडे इश्यूज फेस करत होते. अपार्ट फ्रॉम कम्युनिकेशन एम्प्लॉईज मध्ये प्रोसेस नीट बसवलेले होते. सो ते करताना ऍक्च्युली खूप चांगली गोष्ट ही झाली की आम्हाला सुद्धा शिकायला भेटलं. अँड द वे वी गेव हिम सोल्युशन, आम्ही त्यांना सुद्धा पूर्ण प्रोसेस रिस्ट्रक्चर करून दिली. त्यांच्या सगळ्या डिपार्टमेंट्सला यु नो राईट फ्रॉम स्टार्ट टू एंड कशा प्रकारे कामं व्हायला पाहिजे, ट्रॅकिंग कसं व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या प्रकारची कामं मी त्यांना करून दिली. द बेस्ट पार्ट वॉज डेटा अनालिसिस. जेव्हा आम्ही डेटा अनालिसिस मध्ये घुसतो तेव्हा वी अंडरस्टूड की ह्यांच्याकडे रिपोर्टच नाही, म्हणजे ते नंबर्स बघतच नाही. आणि अकाउंट्स मध्ये काम करताना हे ऍक्च्युली आम्हाला समजलं की त्यांची पूर्ण 100% ओडी फॅसिलिटी ते युटिलाइज केली आहे, झालंय म्हणजे त्यांचं यूज करून. अँड ओव्हर अबाउट इट ही वॉज पेइंग पेनल्टी इन फॉर्म ऑफ इंटरेस्ट टू द बँक. सो आता ह्याच्यावर काय करायचं? सो वी ऍक्च्युली आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला मागचे जे तुमचे जे काही डेटर्स रिपोर्ट आहे, सेल्स रिपोर्ट आहे ते द्या, पण त्यांच्याकडे ते नव्हते. सो आम्ही त्यांना सांगितलं की जे काही तुम्ही मेंटेन करताय इन फॉर्म ऑफ एक्सेल, आणि बेस्ट पार्ट वॉज की ते एक्सेल मेंटेन करत होते. सो आम्ही त्यांच्याकडनं ती एक्सेल घेतली आणि ते इन फॉर्म ऑफ रिपोर्ट्स कन्वर्ट केली. अँड वी अंडरस्टूड की त्यांचा ऍक्च्युली रिकव्हरी पेंडिंग आहे फ्रॉम लास्ट 365 days. And the amount actually, was as compared to the penalty that they were paying of 6 lakhs. So that 6 lakh, when he got to know, he was shocked की एवढी कशी रिकव्हरी पेंडिंग आहे. सो ती ऍक्च्युली बिट्स अँड पीसेस मध्ये पेंडिंग होती. सो झालं काय ना की एक्झाम्पल जर क्लायंट इनवॉइस रेस केलंय 50,000चं, सो 40,000 किंवा 45,000 आले, पण 5,000 किंवा 5,000 इज स्टील बॅलन्स. नाउ द it is responsibility of an employee to go back to the client and ask, बाकीचे इनवॉइस पेमेंट तुम्ही कधी करताय. पण ते फॉलोअप होत नव्हतं, आणि होत होतं तरी ते क्वेरी जे क्लायंट रेस करत होते ते आन्सर होत नव्हते. आता याचा हा का रेस आन्सर करत नव्हते, कारण की त्यांना टाइम भेटत नव्हतं. तो ह्या रिपोर्ट्स आणि डॅशबोर्ड जे मी आम्ही डेव्हलप केले, ओनर्सला त्याचं रिपोर्ट्स भेटायला लागलं. रिकव्हरी, द मोमेंट ही अंडरस्टूड की त्यांना रिकव्हरी करायची आहे, त्यांनी सगळ्यांना ही खूप पीपल इन लाईन आहे, त्यांना सांगितलं की ही रिकव्हरी आपल्याला नेक्स्ट 6 मंथ आपल्याला करायची आहे. सो ती प्रोसेस जी आम्ही बसवली त्याचा खूप उपयोग झाला त्यांनी, कारण की सगळ्यांना समजायला लागलं की कोणाला काय काम करायचं आहे. कारण की कधी कधी सेल्स लोक पण अकाउंटची कामं करायची, अकाउंटची लोक बिलिंगची कामं करायची, ते बंद झालं. सगळ्यांना आपापली कामं समजली. एव्हरीवन स्टार्टेड व्हॉट अंडरस्टूड दे वर सपोज टू डू. आणि सगळ्या झाल्यानंतर रिकव्हरी त्यांची ऍक्च्युली महिन्याभरातच झाली. तो महिन्याभरात त्यांची रिकव्हरी झाली. ही वॉज व्हेरी मच हॅपी. त्यांचं 100% इम्प्रूव्ह झालं कंप्लायन्स फ्रंटवर. सो प्रॉम्प्ट बिलिंग, फ्रिक्वेन्सी ऑफ रिपोर्ट्स आम्ही वाढवली, अँड ही वॉज व्हेरी मच हॅपी. सो इन दिस फॉर्म ही वॉज एबल टू कॉस्ट रिडक्शन आपण बोलू शकतो. सॉरी, कॉस्ट रिड्यूस न करता ही वॉज एबल टू गेन प्रॉफिटेबिलिटी ओव्हर हिअर. आपण जर बघितलं तर कुठेच कॉस्ट रिडक्शन झालं नाही, एम्प्लॉयला काढलंच नाहीये आणि कामही कमी केलं नाहीये. इनफॅक्ट काम वाढून आपण हे सगळं करून दिलं. अजून एक केस स्टडी मला शेअर करावीशी वाटेल, ज्याच्यात आम्ही टाइम मॅनेजमेंट, प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी ही सगळीच इम्प्रूव्ह करून दिली. सो दॅट वॉज फॉर US कंपनी. त्यांची मोठी ट्रॅव्हल एजन्सी होती, जिथे मॅन्युअली खूप सारी कामं व्हायची, कारण की ती गरजच होती मॅन्युअली काम करायची. सो तिथे झालं काय ना, ते लोक रिकन्सिलेशन प्रोसेस मध्ये होते आणि एरर सॉल्व्ह करायचे, आणि अप्रॉक्सिमेटली एक 10 ते 12 लाईन आयटम्स वर ते वीकली बेसिसवर कामं करायचे. आणि 50+ एम्प्लॉईज होते. ते डुईंग
वॉज वर्किंग ऑन दोज लाईन आयटम्स. आणि क्लायंटला हवं होतं की आम्ही मॅन्युअल वर्क कसं रिड्यूस करू शकतो, कारण की ते एनर्स मुळे त्यांना फायनान्शियली पेनल्टीज भरावे लागायचे आणि ओव्हरटाईम प्रेशर झालेलं, कारण की मग काम 9 तासामध्ये संपायला पाहिजे आणि जर नाही संपले तर एम्प्लॉईजला ओटी करायला ते लोक भाग पाडायचे, कारण की त्यांच्याकडे पण ऑप्शन्स नव्हतं. सो दॅट्स हाव, कारण की त्यांना टार्गेट्स अचीव करायचे होते. सो दॅट्स हाव क्वाड्रंट ब्लू केम इन पिक्चर. अगेन आम्ही त्यांना ड्यू डिलिजन्स करून दिलं, गॅप अनालिसिस केलं, and we told them that because the line items that you're working is huge, we cannot just reduce the manual work, but we need to have a technology touch over here. आणि आम्ही त्यांना सिस्टम रोबोटिक्स बसून दिलं इथे. सो आम्ही लॉजिक बिल्ड केलं आणि त्यांना समजवलं की हाऊ सिस्टम रोबोटिक्स विल हेल्प देम. सो त्यांचं 50 एम्प्लॉईचं काम होतं जसं मी सांगितलं, आणि ते सिस्टम रोबोटिक्स बसवल्यानंतर ते काम डायरेक्ट 27 एम्प्लॉईजवर आलं. सो असं नाही की त्यांना काढण्यात आलं, तर एम्प्लॉईज वर मूव्ह टू अदर डिपार्टमेंट. पण याच्यात सेव्हिंग काय झालं, आता जेव्हा आम्ही 50 एम्प्लॉईजचं काम 27 एम्प्लॉईज वर आलं, कारण की रोबोट्स आता काम करत होते, कारण की ते काम खूप मोनोटनस होतं आणि इट वॉज इझी फॉर द मशीन टू डू इट. सो त्यांचं काम कमी झाल्यानंतर त्यांना सेव्हिंग झाले. सो इथे सेव्हिंग झालं ते कॅपिटल. सो सीटीसी म्हणजे आपलं जे ऍव्हरेज सॅलरी असतं, सो आम्ही त्यांना सेव्ह करून दिलं आणि ते होतं 5,40,000 पर ॲनमची सेव्हिंग आम्ही त्यांना करून दिली. अगेन इफिशियन्सी 100% का बोलते मी, कारण की एरर्स रिड्यूस झाले, कमी झाले, कारण की आता मशीन काम करत होते इथे. सो एम्प्लॉईज कडनं मॅन्युअल वर्क होत नव्हतं. सो 100% रिडक्शन इन एरर्स अँड अॅक्युरेसी वॉज अचीव. फिनान्शियल पेनल्टीज सुद्धा कमी झाले, कारण की एरर नीट सॉल्व्ह न केल्यामुळे त्यांना फिनान्शियल पेनल्टीज बसत होते आणि काम टाइमवर न केल्यामुळे. पण मशीन्स जेव्हा काम करायला लागले तर त्यांना ऍक्च्युली खूप कमी वेळात काम करायला जमलं. So it was a fraction of seconds the machine was working, and where the people were taking 8 to 9 hours to work on that report. Apart from that, average handling time आम्ही 60% रिड्यूस केलं. आता मी 60% यासाठी बोलते कारण की तिथे जी बाकीची कामं होती, सो 100% मशीन नव्हतं तिथे काम करायला. सो एक्झाम्पल जर मी 10 एररवर काम करते तर मी 7 एरर साठी मशीन बसवलेली आणि बाकीचे जे 4 एरर्स होते ते माझे एम्प्लॉईज स्टील ते करत होते, कारण की ते मशीनसाठी पॉसिबल. 6% ऍव्हरेज हँडलिंग टाइम आम्ही रिड्यूस करून दिलो. सर इथे या एक्झाम्पल मध्ये आपल्याला समजेल की आम्ही फक्त प्रोसेस आणि सिस्टम्स नाही बसवले, पण इथे आम्ही त्यांना AHT इम्प्रूव्ह दिली. AHT म्हणजे ऍव्हरेज हँडलिंग टाइम. एका मशीनसाठी किंवा एक एम्प्लॉईला काम करण्यासाठी जो टाइम लागतो ते आम्ही कमी करून दिलं त्यांना. एफिशियन्सी इम्प्रूव्ह झाली, म्हणजे क्वालिटी इम्प्रूव्ह झाली, प्रॉफिटेबिलिटी वाढली, कारण की आता त्यांना पेनल्टी भरायची गरज नव्हती. ऑन ऑर ओव्हर अँड अबाव त्यांची ते जे बाकीचे एम्प्लॉईज होते आम्ही त्यांना दुसऱ्या डिपार्टमेंट किंवा दुसऱ्या प्रोजेक्टवर शिफ्ट केलं, जिथे त्यांना नवीन लोकांना हायर करायची, ट्रेनिंग द्यायची गरज पडली नाही, कारण की तिथे सुद्धा त्यांचा त्यांचे पैसे वाचले. सो ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी वॉज इम्प्रूव्ड ओव्हर हियर. So these are some case studies that I have shared with you. If you will observe, technology हा कुठे ना कुठे वापरता येतं, but असं काही नाहीये. Without technology also you can work on process and systems. But today we are living in technology world. So थोडासा फार टेक्नॉलॉजीचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागतं when we have to work on systems. सो म्हणून आम्ही सांगतो की आम्ही प्रोसेसेस आणि सिस्टम्स एक्सपर्ट आहे. म्हणजे अपार्ट फ्रॉम प्रोसेसेस वी ऑल्सो वर्क ऑन सिस्टम्स. आणि जर तुम्हाला सिस्टम्स नको असेल किंवा तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर आम्ही प्रोसेसेस सुद्धा इम्प्रूव्ह करून देतो. अंकिता मॅडम, आता तुमचं पूर्ण एकूणच काम ऐकल्यानंतर मला असं जाणवलंय की जसं आपण डॉक्टरकडे जातो आणि आपल्याला कोणत्या आजार असतात, कधी बऱ्याचदा आपल्याला पण देखील माहित नसतं, किंवा ब्लड टेस्ट किंवा एक्सरे वगैरे काढल्यानंतर आपल्याला कळतात की आपल्याला हे आजार आहेत. तर क्वाड्रंट ब्लू मला वाटतं एक डॉक्टर आहे आणि तुम्ही डॉक्टर सारखं काम करताय कोणत्याही कंपनीसाठी. कारण का बऱ्याचदा कंपनीला माहिती नसतं की त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत. जसं तुम्ही कुरिअरचं कंपनीचं उदाहरण दिलं की त्यांना माहिती नव्हतं की त्यांना रिकव्हरी करायची आहे एवढ्या अमाऊंटची. किंवा जसं आता तुम्ही US कंपनीचं उदाहरण दिलं किंवा फूड कंपनीचं उदाहरण दिलं की 250 वरनं डायरेक्ट 350 म्हणजे 100 प्रोडक्ट्स त्यांनी वाढवले. सो असे जे प्रॉब्लेम्स आहेत ते बऱ्याचदा आपल्या कंपनीजना माहिती नसतात, कंपनीतल्या उद्योजकांना माहिती नसतात.
आणि कुठेतरी एक वेगळा बाहेरचा पर्स्पेक्टिव्ह, एक वेगळा बाहेरचा माणूस लागतो ते तुम्हाला सांगायला, आणि हेच काम क्वाड्रंट ब्लू सोल्युशन्स काम करताय. तर तुमच्या या कामाबद्दल आम्हाला खूप जाणून घ्यायला खूप आनंद झाला, आणि अशाच पद्धतीने तुम्ही उद्योजकांना मदत करा त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.